घरातच बनावट नोटा छपाई करणाऱ्या इचलकरंजीतील तिघांना पोलिसांनी अटक केली आहे, तर कोल्हापुरातील कसबाबावडा परिसरातून 22 वर्षीय वैभव उल्पे यालाही अटक करण्यात आली आहे। पोलिसांनी त्याच्याकडून 40,000च्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत। दरम्यान या प्रकरणातील वैभव उल्पे याच्यासह अनिकेत शिंदे, सोएब कलावंत आणि राज सनदी या चौघांना न्यायालयानं 21 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। इचलकरंजीतील मंगळवार पेठ परिसरात 4 दिवसांपूर्वी बनावट नोटा छपाई करून त्याच्या विक्री प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर पथकानं कारवाई केली होती। यावेळी घरातच प्रिंटरच्या सहाय्यानं 100 आणि 500 रुपयांच्या बनावट नोटा छापल्या जात असल्याचं स्पष्ट झाल्यानं अनिकेत शिंदे, राज सनदी आणि शोएब कलावंत या तिघांना अटक केली होती। तर 2,24,000च्या बनावट नोटांसह 3 लाखाचा मुद्देमालही जप्त केला होता। संशयितांकडे केलेल्या चौकशीत 40,000 रुपयांच्या बनावट नोटा कोल्हापुरातील कसबाबावडा परिसरातील वैभव उल्पे यानं वितरणासाठी नेल्याचं उघडकीस आलंय। त्यामुळे पोलिसांनी उल्पे याला अटक करून त्याच्याकडून बनावट नोटा जप्त केल्यात। 15,000च्या मोबदल्यात त्यानं 40,000च्या बनावट नोटा नेल्याचा अंदाजही पोलिसांनी वर्तवलाय। या प्रकरणात यापूर्वी अटक केलेल्या तिघांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यानं या तिघांसह उल्पेला न्यायालयात हजर केलं असता 21 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे।